शहरातील कायदा सुव्यवस्था सुस्थितीत असल्याचं पुणे पोलीस सांगतात। मात्र खरं तर पुणे पोलीसच हे सुरक्षित नाहीत याचा काल अनुभव पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनने अनुभवला। एका कॉम्बिन ऑपरेशनमध्ये बारक्या लोंढे, ज्याला बारक्या नावाने हा गुंड प्रसिद्ध आहे, या बारक्या लोंढेने एक कॉम्बिन ऑपरेशनमध्ये त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं सहकारनगरमध्ये। आणि याच सहकारनगरमध्ये मध्यरात्री एक कॉम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान रक्तरंजित असा राडा झाला। त्या ठिकाणी काच देखील पोलीस स्टेशनची फुटलेली पाहायला मिळते। त्या ठिकाणी त्याचं डोकं देखील आपटलं। ह्या बारक्याने इथून सुटका करण्याचा प्रयत्न केला। 5-6 पोलिसांवरती त्यांनी स्प्रे देखील मारला, प्राणघातक हल्ला देखील करण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण पोलीस स्टेशनची जी तोडफोड केलेली आहे। समोर पुणे पोलिसांनी पेपर लावून ही काच झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। रक्ताचे शिंतोडे देखील या ठिकाणी उडलेले पाहायला मिळतात। आणि आतमध्ये जर गेलं तर आतमध्ये त्याची जी चप्पल देखील आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी जे काही प्रकरण झाले ते संपूर्ण या ठिकाणी पाहायला मिळते। त्याची चप्पल त्या ठिकाणी झटापटीमध्ये निसटून गेल्याचं पाहायला मिळते। शेजारी रक्ताचे शिंतोडे देखील पाहायला मिळतात। एवढंच नाही तर ह्या भिंतीवरती देखील कालच्या झटापटीमध्ये जो काही घातपात झाला त्याचे देखील हे संपूर्ण रक्ताचे शिंतोडे त्याचे पुरावे आहेत। आणि ह्या सर्व प्रकरणामध्ये खरं तर पुणे पोलीस हे सुरक्षित आहेत का, आता हा देखील प्रश्न उपस्थित होतो। याच्या पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आहेत, उपायुक्त आहेत, ते देखील फोन उचलत नाही आहेत, संपर्क करत नाही आहेत। त्याच्यामुळे सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। खरं तर पुणे सुरक्षित आहे का, आता पुणे पोलीसच सुरक्षित आहेत का, असा देखील आता प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे। कॅमेरामॅन पियुषासह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे।